नांदेडमध्ये राहुल गांधींनी घेतली दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट। राहुल गांधींकडून कुटुंबियांचं सांत्वन। चव्हाण कुटुंबाशी तासभर चर्चा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सांगली पोलिसांच्या ताब्यात। राहुल गांधींना दाखवणार काळे झेंडे। कायदा सुव्यवस्थेबाबतही बजावली नोटीस। नागपुरात 100 एकर जागेत फिल्म सिटी उभारली जाणार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती। चित्रपट आणि मालिकांसाठी होणार फिल्म सिटीचा वापर। निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीत बसलेला महायुतीला फटका। भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव। गणेशोत्सवादरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडू नका। भाजप खासदार मेधा कुलकर्णींचं आवाहन। गणेश मंडळ आवाहनाला प्रतिसाद देणार का याकडे लक्ष। जन्मदात्यांची मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट। वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं आजारी मुलांचा मृत्यू। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार। चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 ऐवजी 8ला सुरू होण्याची शक्यता। शाळा 9 वाजता सुरू करण्याच्या धोरणाला शाळांकडून कमी प्रतिसाद। फेब्रुवारीपर्यंत निर्णयाची शक्यता। तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार दसऱ्याच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता। 58 कोटींची कामं 6 टप्प्यात होणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नंदुरबार शहरात एका नामांकित शाळेत चिमुकलीवर विनयभंग घटनेनंतर मराठा समाजाचा मूक मोर्चा। दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मराठा समाजाची मागणी। चंद्रपूर शहरात घरात बिबट्या शिरला। जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न। घराभोवती बघ्यांची गर्दी। नंदुरबारमधील सातपुड्यातील प्रसिद्ध बारामुखी धबधब्याचं विहंगम दृश्य। 3 राज्यांच्या पर्यटकांना या धबधब्याची भुरळ। अनेक पर्यटकांची परिसरात हजेरी। मात्र परिसरात सोयी नसल्यानं त्यावर उपाय काढण्याची मागणी।